नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला राऊत वर्सेस पवार या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला। विनायक राऊतांचा पवारांवर विश्वासघाताचा आरोप आहे। पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका आहे। जे बोलले ते सत्य बोलले आहे। विश्वास ठेवला होता शरद पवार साहेबांवर, पण तो विश्वासघात झालाय आता सिद्ध झाल्यानंतर संजय राऊत साहेबांना बोलण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही। पवारांनी शिंदेंचा नाही, महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शहांचा सत्कार केलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्याला पवारांनी सन्मानित केलंय। पवार साहेब, तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल, पण आम्हालाही राजकारण कळतं। संजय राऊतांचा हल्लाबोल। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे, टीका करताना भान ठेवावं, अमोल कोल्हेंचं उत्तर। तर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे। बाळासाहेब ठाकरे पवार साहेबांनी तीच परंपरा पुढे नेली। रोहित पवारांचं ट्विट। राजकीय संस्कृती आहे ही, राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे। संजय राऊतांनी पवारांचा अपमान केलाय। जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवेल। उद्धव ठाकरेंनीही आत्मचिंतन करायला हवंय। एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर ही टीका। या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते। माझा सत्कार केल्यानंतर ते त्यांचाही अपमान केला। मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्केंनी घेतली आहे पवारांची भेट। पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा केली नाही। सदिच्छा भेटीमध्ये साहित्य संमेलनाबाबत पवारांसोबत चर्चा केल्याची उदय सामंतांची माहिती आहे। सदिच्छा भेटच होती, कशासाठी होती हे देखील मी विश्लेषण करून सांगितलं। तुम्ही मला असं विचारलं की काल जे शिंदे साहेबांचा सत्कार झाला आणि काही लोकांच्या पोटात पोटशू उठला, त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? तर मी तुम्हाला असं म्हटलं की आता एवढी चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणारच आहे। दिल्लीत साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू आहे, पण मला निमंत्रण, पण साहित्य संमेलनाला जाणार नाहीये। स्वाभिमानी मराठी माणसांनाही संमेलनाला जाऊ नये, संजय राऊतांचं हे वक्तव्य। असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे, हे दलालांचं संमेलन आहे। हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे। साहित्याशी आता काही संबंध नाही। पवारांनी काय करावं आणि काय नाही हे सांगण्या इतके राऊत मोठे कधी झालेत? राऊतांनी तोंडच्या वाफा उडवू नयेत। हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा, शंभूराज देसाईंचं आव्हान आहे। महाविकास आघाडीतनं बाहेर तुमची काय अवस्था महाराष्ट्रात होईल बघा म्हणावं। नुसतं तोंडाच्या वाफा घालवत बोलत बसू नका, काम तसं करून दाखवा। तुम्हाला नाही पटलं ना, वा तिथनं बाजूला, बरं बघू आहे का धाडस तुमच्यात? ते करू शकणार नाहीत। सत्ता गेल्यापासून राऊत चिडचिड करतात। राऊतांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाहीये। बावनकुळेंची राऊतांवर ही टीका। तर संपूर्ण शिवसेना पवारांच्या पायांशी नेऊन ठेवणारे, पवारांचे तळे चाटणारे संजय राऊत महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत। प्रवीण दरेकरांचा देखील राऊतांवर हा पलटवार आहे। खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही। ते का चिडचिड करताय मला माहित नाही। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महिन्यातून 3 वेळा देवेंद्र फडणवीसांना भेटतात, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शंका घेत नाही। संजय राऊतांनी त्यांच्या दृष्टीत बदल करायला हवाय। प्रशांत जगताप यांचा खोचक सल्ला की ज्यावेळेस मान्य उद्धव साहेब असतील, मान्य आदित्य साहेब असतील, हे एका महिन्यामध्ये 3 वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात। आम्ही कधीच शंका घेत नाही।